बाप तसा बेटा, सारखी बायको टोमणा मारते, बाप तसा बेटा। मी म्हणतो बेटा बापापेक्षा सरस, काही गुण मिळायचे माझ्याशी पण काही मिळत नव्हते, त्याचे काय? बायकोही उत्तर नाही देऊ शकली। त्याचे वय बस 10 वर्ष पण अनुभव 100 वर्षाहून अधिक बोलण्यात, तर बालपण अजिबात नाही। आणि म्हणे त्याला ही गर्लफ्रेंड आहे। सतत काही ना काही एक्सपेरिमेंट करत एकदा असेच एक्सपेरिमेंटच्या चक्करमध्ये शाळेची लॅब जाळली होती। एकदा चाळीतील पाईपलाईन तोडली होती। सर्व चाळकरी म्हणायचे कसलीही औलाद जन्माला घातली आहे देव जाणो, पण खरंच ही माझी कोणती एक्सपेरिमेंट नाही हो। काही म्हणा बापाचे गुण मुलात उतरतात हे खरे आहे। माझ्याही मुलात माझे सारे गुण जशाच तसे। काही बाबतीत तर तो माझा मुलगा नाही बाप होता। त्याचे पूर्ण कारनामे सांगायचे झाले तर 1 महिना कमी पडेल, तरीही एक कारनामा त्याचा सांगतो। कारनामा कसला? त्याचा एक्सपेरिमेंट लग्न माझे मोडता मोडता वाचले। त्याच्या एक्सपेरिमेंटमुळे कामाला निघालोच होतो, इतक्यात पप्पा तुम्हाला उद्या मॅडमने बोलाविले आहे का? आता काय झालेस? उद्या या मग कळेल। बायकोला आवाज दिला, हा काय बोलतोय माहित आहे का? मला काही सांगून करतो का तो? तुम्ही आणि तो काही सांगून करता का मला? बाप तो बाप, बेटा तो बेटा। आता तू ऑफिसला जाताना तरी तोंड बंद करणार आहेस का? इतके वर्ष काय केले आहे? तोंड बंदच ना। लग्न झाल्यावर तुम्ही आणि आता मुलगा सुखाने जगू देणार आहात का? मी काय केले, तुम्ही काय केले, लिस्ट सांगू? पूजा ते पल्लवी सांगू? गप्प बस, लहान मुलासमोर काही बोलतेस? पप्पा मला माहित आहे ती लिस्ट, आणि आई तुझा ॲप अपडेट नाही आहे। पल्लवी नाही माधवी। चला मला उशीर होतोय म्हणत गुपचूप त्याच्या हातात 20ची नोट ठेवली। गप्प राहावं म्हणून सिंगल तोडल्यावर कशी मामाच्या हातात 100 टेकवावी लागते, तसाच हा जकात नाका कलटी खाल्ली आणि ऑफिसमध्ये पोहोचलो। पण सारख्या डोक्यात यार या वेळेला ह्याने काय नवा प्रताप केला असेल? शाळेत तोच डोक्यात विचार। आधीच शाळेला लॅबचा हप्ता भरत होतो, आता नवीन काही भरायला आले तर? दिवस सरला। कामात आधीच सांगितले उद्या उशीर होईल म्हणून। घरी गेल्यावर आमचे सुपुत्र आधी स्क्रूड्रायव्हर घेऊन म्युझिक सिस्टमची काशी करण्यात व्यस्त। त्याला पाहत म्हटले, अरे ह्याचे अजून हप्ते फेडायचे आहेत, त्याला तरी सोड। पप्पा तसेही याचा काय फायदा? तुमच्या मम्मीच्या भांडणात कधी लावतो का म्युझिक सिस्टम? तू आधी सोडतो सिस्टम, मला सोडून काही सोडले आहेस का बिघडवायचे? इतक्यात बायको तुम्ही आणि अजून शाबीत आहात बिघडायचे। कोण घालणार? बायको जवळ हुज्जत दिले सोडून। संध्याकाळी चेक केले तर म्युझिक सिस्टम हिंदी सॉंग्स पण अरबीमध्ये गात होता। आता हा आमच्या मुलाचा प्रताप। एकदा शेजारच्या बंडू सोबत मिळून त्याने त्यांच्या घरातील वॉशिंग मशीनचे भाजी कापण्याचे मशीन बनविले। केले काही नाही, फक्त मिक्सरचे ब्लेड वॉशिंग मशीनला लावले। आयडिया 1 नंबर। भाजी कापायला पण चुकून शेवंता वहिनीने शांतारामचे कपडे त्यात टाकले। झाली आमटी। शांतारामला शांत करताना मला राम राम म्हणायची वेळ आली। आता उद्या माहिती पडेल राम राम करायचे की हरी हरी। सकाळ झाली, शाळेत पोहोचलो। प्रत्येक वर्गातली मूल मला आश्चर्याने पाहत होती। मी त्याच्या वर्गापर्यंत पोहोचलो। त्याची नवी सायन्स टीचर पाहिली, श्रेया कुलकर्णी। मॅडमने विचारले, कोणाचे पालक तुम्ही? मुलगा मी उत्तर देणार इतक्यात मॅडम माझे। मॅडमनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बसण्यास सांगितले। थोडा वेळ वाट पाहिली, मग मॅडम आल्या आणि बोलल्या, तुझा मुलगा तो म्हटल्यावर अजून काय? जसा बाप तसा बेटा। ती मॅडम म्हणजे माझी शाळेतील गर्लफ्रेंड। काय केले त्याने माहीत आहे? क्लासमधील विधीचे आणि त्याचे नाव बोर्डवर लिहिले आणि तिच्या वहीवरही विधीच्या आईने तक्रार केली आहे। बोल काय करू? तिच्याकडे पाहत बोललो, आठवते तुला? हाच प्रकार आधी घडला होता। त्यावेळी तुझे नाव आणि माझे नाव मी बोर्डवर लिहिले होते। तुझ्या आईने तक्रार केली होती आणि काय म्हणाले होते माझे वडील आठवते? तुमच्या मुलीला आधी विचारा, तुला आठवते तू काय म्हणाली होतीस? मला आवडतो तो खूप। तक्रार तुझ्या आईने गप्प मागे घेतली आणि तुझी समजूत काढली। माझ्याबद्दल मनात हवे तितके विष कालवले तुझ्या मनात। आता हाच सल्ला दे त्या मुलीच्या आईला। ती इतकेच म्हणाली, बाप तसा बेटा। तिने सर्व प्रकरण हँडल केले, साजविले। त्या मुलीच्या आईला बाहेर बसून आमचे सुपुत्र सर्व ऐकत होते। बाहेर आल्यावर
पप्पा टीचर तरी सोडायची, गप्प बस हरामखोर, ह्याच्यासाठी शाळेत येतोस? हा प्रश्न तुम्हाला विचारला होता का आजोबांनी कधी? मी सर्व ऐकले आहे श्रेया मॅडम आणि तुमचं. परत 20ची नोट काढली. गप्प बस. 20 माधवी मावशीसाठी. आता श्रेया मॅडम आहेत, 50 काढा. माझा मुलगा म्हणून श्रेया त्याच्याकडे जास्त लक्ष देत होती. त्याचे सायन्स सुधारत होती आणि आमचे सुपुत्र आमचे अर्थशास्त्र बिघडवत होते. द्या 50. एकदा वाटले तिची माफी मागावी आणि आभार म्हणून सुपुत्रजवळ एक चिठ्ठी पाठवायचे ठरविले. लिहिले, त्याला घूसही दिली आणि कामाला गेलो. तो त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये व्यस्त झाला. ती चिठ्ठी बायकोच्या हाती लागली. आता लागली की त्याने दिली मला कधीच नाही कळाले. रात्री घरी आलो, काहीच बोलली नाही. फक्त 2 दिवस चपाती नाही मिळाली खायला. कशी मिळणार लाटणे तुटल्यावर? तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ती खूप प्रेम करते. काही बोलली नाही, काही घडले नाही. हवे तर माझ्या सुपुत्रास विचारा आणि मला सांगा, बाप तसा बेटा की बेटा सव्वा शेर. लेखक राज मोहिते. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.